नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे जय निवाती आणि तुम्ही पाहतात प्रवास सुखाचा आपल्या कोकणचा मध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत अरविंद रेकॉर्डिंग स्टुडिओला समीर याचं नवीन गाणं करण्यासाठी. पंत संत महंत जोडोनी पंत संत महंत भक्ती रसात तरविणारे पुण्यवान सारे हरी कीर्तन करणार. पुण्यवान सारे हरी कीर्तन करणारे, हरी कीर्तन करणारे. राहण्या सुखी सदैव मुखी नाम हो स्मरणारे. कथा सांगती सगुण कीर्तीची मुखी गाती अभंग. कथा सांगती सगुण कीर्तीची मुखी गाती अभंग. अखंड वैखरी वदवी निरंतर जणू बोले पांडुरंग. पुण्यवान सारे हरी कीर्तन करणारे. जोडोनी पंत संत महंत जोडोनी पंत संत महंत भक्ती रसात तरविणारे. पुण्यवान सारे हरी कीर्तन करणार. पुण्यवान सारे हरी कीर्तन करणारे. राहुन सुखी सदैव मुखी नाम हो स्मरणारे. पुण्यवान सारे हरी कीर्तन करणार. पुण्यवान सारे हरी कीर्तन करणारे. जोडोनी पंत संत महंत जोडोनी पंत संत महंत भक्ती रसात तरविणारे. पुण्यवान सारे हरी कीर्तन करणारे. पुण्यवान सारे हरी कीर्तन करणारे. राहण्य सुखी सदैव मुखी नाम हो स्मरणारे. पुण्यवान सारे हरी कीर्तन करणारे. पुण्यवान सारे हरी कीर्तन करणारे. कथा सांगती सगुण कीर्तीची मुखी गाती अभंग. कथा सांगती सगुण कीर्तीची मुखी गाती अभंग. अखंड वैखरी वदवी निरंतर जणू बोले पांडुरंग. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका मंडणगड मधील सकाळ वाहिनीचे पत्रकार सचिन माळी आज आपल्यासोबत आहेत. त्यांची आज मी मुलाखत घेतोय. नमस्कार, मी सचिन माळी. आज आम्ही अरविंद रेकॉर्डिंग स्टुडिओ भांडूप या ठिकाणी आलेलो आहोत. येण्यामागचं कारण आजूबाजूचे हे तुम्हाला पाहिल्यानंतर माईक पाहिल्यानंतर लक्षात आलं असेल की आज आम्ही गाणं रेकॉर्डिंग करण्यासाठी या स्टुडिओमध्ये आलेलो आहोत. खूप दिवसांची इच्छा होती की या स्टुडिओमध्ये आपण यावं आणि आपलं एखादं गाणं रेकॉर्डिंग करावं, कारण हा स्टुडिओ कोकणातील सगळ्या कलाकारांच्या आवडीचा स्टुडिओ आहे. अनेकांनी या ठिकाणी येऊन आपली गाणी रेकॉर्डिंग केलेली आहेत
आज विशिष्ट हेतू उद्देशाने आम्ही या ठिकाणी आलोय. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कोकणामध्ये एक सुमधुर आवाज आपल्या सगळ्या रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवतोय. आणि तो गोड आवाज, त्या आवाजामध्ये आज हे गाणं रेकॉर्डिंग होणार आहे. माझी व्यक्तिशः मी ज्या वेळेला या आवाजाचा आवाज पहिल्यांदा ऐकला त्यावेळेला मी आवाजाचा या फॅन झालो होतो. कारण अतिशय आपल्या कोकणामध्ये अनेक कलाकार आहेत की ज्यांना दैवी देणगी मिळालेली आहे, आवाजाची गोड गळा मिळालेला आहे. आणि आता या युट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळी गाणी आपल्या समोर सादरीकरण करून ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. कोकणची जी लोककला आहे, मग त्याच्यामध्ये शक्तितुरा असेल, नमन असेल, वेगवेगळी जी लोककला आहे पारंपरिक, ती पोहोचवण्याचे काम ही कलाकार मंडळी करते. आणि याच कलाक्षेत्रातील एक सुप्रसिद्ध सुपरिचित नाव असलेलं, आपल्या सगळ्यांना माहिती असणारं नाव म्हणजे गोड गळ्याचे सुमधुर आवाजाचे गायक शाहीर समीर तटकरे. मी जे गाणं ॲज अ गीतकार म्हणून लिहिण्याचा प्रयत्न करतो तर केलेलं आहे. तर त्या गाण्याचं जे रेकॉर्डिंग आहे ते समीर तटकरे यांच्या आवाजामध्ये होणार आहे. आणि त्यासाठीच आम्ही आज या अरविंद रेकॉर्डिंग स्टुडिओ भांडूप येथे आलेलो आहोत. तर या क्षेत्रामध्ये तुमचा अनुभव कसा आहे पत्रकार क्षेत्रामध्ये, आणि यात किती वर्ष झाली तुम्हाला? या पत्रकार क्षेत्रामध्ये गेली दशकभर मी काम करतोय. आता सध्या सकाळ मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या सकाळ वृत्तपत्रामध्ये मी मंडणगड बातमीदार म्हणून काम करतोय. हे करत असताना मूळ जो पिंड आहे हा कलेचा पिंड आहे. त्यामुळे ही लोककला जी आहे कोकणातली, मग आमच्या भागामध्ये मंडणगडमध्ये विशेषतः शक्तितुरा हा पॅटर्न खूप चालतो. आणि नाच असेल, तमाशा असेल, ही लोककला जोपासण्याचं काम अनेक शाहीर मंडळींनी केलं आणि त्यांचा वारसा पुढे चालवतोय. तर या लोककलेमध्ये सुद्धा मी सक्रिय आहे. त्या माध्यमातून गुरुवर्यांच्या कृपेने आशीर्वाद असल्यामुळे त्यांच्या कृपाशीर्वादाने काही गाणी लिहिण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्या माध्यमातून अनेक गाणी आतापर्यंत मंडणगड कला विश्व या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सादरीकरण झालेले आहेत. असं असताना ही लोककला केवळ मंडणगड तालुका किंवा आम्ही जे काम करतो ते मंडणगड तालुक्यापुरतं सीमित राहायला नको, ते वृद्धिंगत व्हावं, विस्तारित व्हावं या हेतू उद्देशाने आपल्या कोकणातील जे नामवंत शाहीर कलाकार आहेत त्यांच्याबरोबर काम करण्याचा माझा हेतू उद्देश आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर त्याचंच एक कारण म्हणजे आजचे हे गाणं रेकॉर्डिंग आम्ही करतोय. जे आपल्या सगळ्यांचे समीर तटकरे जे परिचयाचे आहेत त्यांच्या सोबतीने हे गाणं आम्ही आज या ठिकाणी रेकॉर्डिंग करतोय. तर तुम्ही या पत्रकार क्षेत्रामध्ये आहात, तर तुमचं हे कलेचे नातं कसं जोडलं गेलंय? कला ही माणसाला कसं जगावं हे शिकवते. आणि माणसाला कुठला ना कुठला छंद असावा. मला लोककलेचा आहे, या कलेचा आहे. आम्ही आमच्या बालपणापासून शाळेपासून सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सक्रिय होतो. त्यानंतर शिक्षक वर्गाने आमच्यावरती संस्कार केले. त्यांनी आम्हाला एक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि त्या माध्यमातून ही कलेशी नाळ जोडलेली आहे. आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम असू दे शाळेमधले, त्यानंतर आमचा तमाशा जो आहे पालेकोणचा तमाशा, त्यामध्ये सहयोग दिलेला आहे, सहभाग दिलेला आहे. त्यामधून ही लोककला जोपासत आलो आहे, जी वडिलोपार्जित आणि गुरुवर्य परंपरेचा जो हा वारसा आहे शक्तितुराचा, ते पुढे येतं. त्या पद्धतीने आमच्यापर्यंत आले, आम्ही ते पुढे वाढवण्याचं, जोपासण्याचं काम करतोय, जतन करण्याचं काम करतोय. आणि या लोककलेची आवड असल्यामुळे या क्षेत्रामध्ये एक छंद, आवड आणि म्हणतात ना, आवड असेल तर सवड मिळते. त्या माध्यमातून हे आपला जो छंद आहे, आवड आहे, जोपासण्याचं काम करतोय. आणि थोडासा प्रयत्न करतोय गाणी गीतकार म्हणून लिहिण्याचा, गाणं लिहिण्याचा. आणि त्या माध्यमातून पुढे ही वाटचाल सुरू आहे. मला आवर्जून या निमित्ताने आपल्याला सांगावंसं वाटतं की आमच्या मंडणगडमध्ये तेवढे त्या मानाने ही जी अशा पद्धतीचं जे सोशल मीडियाचं जे व्यासपीठ आहे, कलापीठ आहे, जे आताच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये अत्यंत प्रभावी मानलं जातं, याचा फारसा प्रभाव नाहीये किंवा त्या दृष्टीने कुणीही वाटचाल या कलेसंदर्भात केली नाही. तर मंडणगड कला विश्व या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही कलाकारांना, जे स्थानिक पातळीवर कलाकार आहेत त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्या माध्यमातून ही वाटचाल सुरू आहे. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे की प्रत्येक गीतकारला एक वाटत असतं की आपलं गाणं या शाहिराने गावं, या गायकाने गावं. कारण आपण गीतकार ज्या हेतू उद्देशाने, जी भावना त्या लेखणीतून अधोरेखित करतो किंवा स्पष्ट करतो, तर त्या लेखणीला न्याय देण्याचं काम सुद्धा शाहिराने केलं पाहिजे. आणि माझ्या माहितीप्रमाणे अनेक असे शाहीर आहेत, त्यावरून आवर्जून त्यामध्ये मी विशेष नामोल्लेख करतो की समीर तटकरे हे गीतकारांच्या शब्दाला परिपूर्ण न्याय देण्याचं काम करतात. त्यांची गाणी ऐकल्यानंतर आपल्याला ते लक्षात येतं की गीतकारांनी ज्या हेतू उद्देशाने जी भावना त्या ठिकाणी उतरवलेली आहे
ती त्या शब्दाने आपल्या गायनातून पोहोचवण्याचं रसिकांपर्यंत काम हे समीर तटकरे अतिशय प्रभावीपणे करतायत. आणि म्हणूनच माझं एक स्वप्न होतं की त्यांच्यावर आपण आपलं गाणं रेकॉर्डिंग करावं, आणि आज ते प्रत्यक्षात इथे साकारलं जातं, याचा आनंद आहे. तर मित्रांनो, सचिन माळी यांचं यूट्यूब चॅनलचं नाव आहे मंडणगड कला विश्व. त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यापुढे त्यांच्या चॅनलवर 2 गाणी येणार आहेत. विठ्ठलाचं अभंग आणि कीर्तनकारांची महती सांगणारे एक गाणं येणार आहे. मित्रांनो, ती गाणी तुम्हाला नक्की आवडतील. आणि ती गाणी पाहण्यासाठी तुम्ही त्यांना सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर सचिन भाऊ, तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ देण्याबद्दल धन्यवाद.